सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा हे जो मे तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याची अर्धांग असणारे, जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून भगवत भक्ताच्या जीवनामधील निस्सीम आवड व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा अत्यंत सुंदर असा उत्साही वातावरणामध्ये याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी पाडळी भागुबाई आत्यांच्या कृपाशीर्वादाने, मचे महाराजांच्या प्रेरणेने आणि पूजनीय निकम महाराज यांच्या मार्गदर्शनाने याही वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये संपन्न होतोय. आणि या उत्सवातील आजच्या प्रथम दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमचे लाडके दाजी देवीदासजी कचरे यांच्या माध्यमातून हरिभक्ती पारायण मृदंगभूषण भरतजी महाराज पठाडे यांच्याकडून मला मिळालेले हे निमंत्रण. विठ्ठला आणि या कीर्तन सेवेच्या संबंधाने उपस्थित ही महाराष्ट्रातील अति दिग्गज गुणवान मंडळी, हरिभक्ती पारायण ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आमच्या आळंदीचं वैभव संगीत रत्न नारायण गुरुजी खिल्लारी, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण भजन गंधर्व ज्यांचे गुरु अभिनव गंधर्व आहेत, आणि भजन गंधर्व हरिभक्ती पारायण परमस्नेही प्रकाशजी महाराज कातकडे, त्याचबरोबर मृदंगावरती सातीरा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्र भूषण ज्यांच्या मृदंग वादनाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून टाकला ते भरतजी महाराज पठाडे, त्याचबरोबर गावातील सर्व टाळखरी मंडळी रामदास महाराज गरजे, हरिभक्ती पारायण रामदास महाराज गरजे, त्याचबरोबर आमचे पेटी मास्तर आहेत, आमच्याबरोबर आलेले हरिभक्ती पारायण बालासाहेब महाराज पांचाळ, त्याचबरोबर मनोहर महाराज पांचाळ, आमचे भरत महाराजांचे पिताश्री आमचे ज्योतिराम भाऊ, आणि तुम्ही समस्त पुरुष वर्ग, माता भगिनी आबाल वृद्ध सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि संकल्पित वेळेत या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. मागच्याही वर्षी या ठिकाणी मी कीर्तन सेवा केली होती. याही वर्षी भरत महाराजांनी सांगितलं पुन्हा नंबर लागत नाही, परंतु दाजींची इच्छा झाली आणि पुनश्च या ठिकाणी तुमचा नंबर लागला, म्हणजे आमची बढती झाली म्हणावी लागेल, ऐका नाही. तेव्हा अत्यंत प्रेमाची मंडळी आहे आणि या सर्वांच्या संबंधात जमेल तशी जवळजवळ 1.5 तास या अभंगावरती सेवा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला
अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपल्या जीवनामध्ये भगवंताची असणारी आवड, भगवत भक्ताची निस्सीम आवड व्यतीत करतात. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा मला आवडतो. किती आवडतो? जीवापासून या बहु. भगवत भक्तांना तो भगवान परमात्मा आपल्या जीवापेक्षाही जास्त आवडतो. आवडीच्या संबंधाने जगताचा जर आपण विचार करू गेलो तर या जगामध्ये प्रत्येक माणसाला आवड आहे. या जगामध्ये एकही माणूस शोधून असा सापडणार नाही की त्या माणसाला आवड नाही. जेवढे जीव म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले आहेत त्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवड आहेच. फरक एवढाच आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असेल, निरनिराळी असेल, भिन्न असेल. सर्वांची आवड सारखी नसेल, परंतु आवड नसेल असा मात्र माणूस शोधूनही सापडणार नाही. विठाला विठाला प्रत्येक माणसाला आवड आहे. सामान्यपणे आपण जर विचार केला तर या आवडीमध्ये आपल्याला दोन प्रकार पाडता येतील. एक संसारिक माणसाची आवड आणि एक पारमार्थिकाची आवड. तुम्ही पहा, संसार करणारे जी माणसं आहेत, तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक जीव आहोत. या प्रापंचिक जीवांना सुद्धा आवड आहे. प्रत्येक माणूस हा संसार करतोय आपल्या आवडीनुसार करतो. प्रत्येकाची आवड भिन्न जरी असेल तरीही मात्र प्रत्येक माणूस आवडीने संसार करतोय. आवडीने करतोय म्हणण्यापेक्षा, आता आपल्या गावामध्ये बाजार भरत नाही. कुठे जातो दाजी आपण बाजाराला? 30 गावला इकडे. या गावची माणसं बाजाराच्या दिवशी 30 गावला जातात. 5-25 माणसं जर एका गाडीमध्ये 30 गावला गेली तर 30 गावला गेल्याच्या नंतर एकाच गावची माणसं एकाच गाडीमधून जातात. कल्पना करा, एकाच गावची 5-25 माणसं एकाच गाडीमधून जातात आणि तिथं गेल्यानंतर एकाच ठिकाणी उतरतात. परंतु उतरल्यानंतर सर्वच्या सर्व एकाच दुकानात जातात का? हो नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या दुकानात जातात. कुणी कापड दुकानात जात असेल, कुणी किराणा दुकानात जात असेल, कुणी भाजीपाल्याच्या दुकानात जात असेल. हा, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दुकानात जातोय. त्याचं कारण काय आहे तर प्रत्येकाची आवड ही भिन्न आहे. विठाला बरं, बाजारामध्ये तरी दुकानं वेगवेगळी का असावी तर त्याचं कारण हेच आहे की ज्याची आवड जशी त्याचं दुकान तसं. कल्पना करा, त्याच गाडीमधून 4 जीवाभावाचे मित्र बाजारासाठी गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी उतरल्याच्या नंतर सर्व म्हटले, अरे बाबा सकाळी नाश्ता केला नाही. म्हटले आपण काय करू, पहिलं नाश्ता करायचं आणि नाश्ता झाल्यानंतर मग पुढचे कामं बघू. एकाच गावचे एकाच जीवाभावाचे 4 मित्र एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर सर्वच्या सर्व एकच पदार्थ आवडीने खातात का? नाही. कुणाला भजीपाव आवडतो, कुणाला वडापाव आवडतो, कुणाला मिसळ आवडते, कुणाला पुरी भाजी आवडते. हो, म्हणजे 4 जीवाभावांच्या मित्रांमध्ये सुद्धा आवड भिन्न आहे. प्रापंचिक लोकात प्रत्येकाला आवड आहे, परंतु मुद्दा हा आहे की प्रत्येकाची आवड ही भिन्न आहे. हा, तुम्ही कुणीही पहा, प्रत्येक माणूस आपल्या आवडीनुसार प्रपंच करताना आपण पाहतोय. विठाला विठाला तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक माणूस वेगवेगळा पदार्थ खातोय. खाण्याच्या बाबतीत आवड भिन्न आहे की नाही? चला पुढे, लेण्याच्या बाबतीत तरी सर्वांना सारखे कपडे घालायला आवडतात का? नाही आवडत. आता आम्ही महाराज लोक धोतर घालतो, नेहरू आमचे गुरुजी सलवार घालतात, तुम्ही पॅन्ट शर्ट घालतात. कुणी जीन्स पॅन्ट घालत असेल, कुणी टी शर्ट घालत असेल. म्हणजे कपडे घालण्याच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाची आवड भिन्न आहे. लेण्याच्या बाबतीत आवड भिन्न आहे, खाण्याच्या बाबतीत आवड भिन्न आहे, पिण्याच्या बाबतीत सुद्धा आवड भिन्न आहे. पिण्याच्या बाबतीतली मला काही जास्त माहिती नाही. कुणी चहा पितो, तुम्ही दुसरं काही आठवू नका. कुणाला चहा आवडतो, कुणी म्हणतात आम्हाला चहा जमत नाही, मला दूध चालतं. कुणाला कॉफी चालते, कुणाला म्हटले ब्लॅक टी चालते. म्हणजे पिण्याच्या बाबतीत सुद्धा आवड. तुमच्या डोक्यात वेगळं आलं दाजी. विठाला विठाला. खाण्याच्या बाबतीत
बाबतीत आवड भिन्न आहे, पिण्याच्या बाबतीत आवड भिन्न आहे. प्रत्येक माणसाची या प्रपंचामध्ये आवड भिन्न आहे. परंतु माझा मुद्दा हा आहे की या जगामध्ये प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवड आहे. बरं का, प्रपंच म्हटलं की आवडी निवडी आले, काही ना काहीतरी आवड आहे. परमार्थ म्हटलं तरी आवड आहे. प्रपंचात जशा वेगवेगळ्या आवडी आहेत तसं परमार्थाचा जर आपण विचार केला तर परमार्थात सुद्धा प्रत्येक माणसाची आवड वेगळी आहे. पहा, परमार्थ साधना करणारा जो माणूस आहे तो सगळी माणसं एकच साधना करतात का? नाही. हो, कुणाला कीर्तन आवडत असेल, कुणाला प्रवचन आवडत असेल, कुणाला गायन आवडत असेल, कुणाला वादन आवडत असेल, कुणाला जप करायला आवडत असेल, कुणाला तप करायला आवडत असेल, त्यातही कुणाला डोंगरात जाऊन तप करायला आवडत असेल, तर कुणी घरीच म्हणतात ठाईचं वैसोनी करा एकचित. साधना करण्याच्या बाबतीत सुद्धा आवड भिन्न आहे. म्हणजे प्रपंचात आवड भिन्न आहे, परमार्थात सुद्धा आवड भिन्न आहे. बरं, साधना जरी माणसं वेगवेगळी करत असली तरी देव तरी सर्वांना एक आवडतो. रामचंद्र आवडतात, कुणाला भगवान श्रीकृष्ण आवडतात, कुणाला म्हटले भगवान दत्तात्रय आवडतात, कुणाला भगवान शंकर आवडतात. म्हणजे साधनेच्या बाबतीत आवड भिन्न आहे आणि उपास्याच्या बाबतीत सुद्धा आवड भिन्न आहे. याचा अर्थ असा आहे, जगामध्ये प्रत्येक माणसाला आवड आहे, परंतु प्रत्येकाची आवड ही भिन्न आहे. विठ्ठला विठ्ठला बरं, काय कारण असावं बरं प्रत्येकाची आवड भिन्न असण्याची? तर भगवान गीतेमध्ये अर्जुनाच्या निमित्ताने सांगतात की हे अर्जुना, हे जे जगत आहे ना, हे त्रिगुणापासून निर्माण झालेले, 3 गुणापासून निर्माण झालेले या जगतामध्ये कोणते 3 गुण? सत्व, रज आणि तम. ज्याच्या वृत्तीमध्ये सत्वाचं प्राबल्य अधिक आहे त्याला सत्व प्रधान विषय आवडतात. ज्याच्या वृत्तीमध्ये रजोगुणाचं प्राबल्य अधिक आहे त्याला रजप्रधान विषय आवडतात. आणि ज्याच्या वृत्तीमध्ये तमोगुणाचं प्राबल्य अधिक आहे त्याला तमप्रधान विषय आवडतात. म्हणजे 3 गुण, या 3 गुणापासून निर्माण झालेल्या जगतामध्ये प्रत्येकाची आवड ही त्या त्या गुणाच्या प्राबल्यानुसार बदलत असते. विठ्ठला विठ्ठला बरं, आवड असू द्या. आवड हा प्रकृतीचा नियम आहे. जन्माला आलेला माणूस हा आवड घेऊनच काहीतरी जन्माला येत असतो. आवड घेऊन जरी जीव जन्माला येत असेल तरी मला वाटतं जन्म झाल्याच्या नंतर प्रत्येक माणसाने ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याची आवड निर्माण केली पाहिजे, आहे का नाही? जी गोष्ट या जीवनासाठी उपयोगाची आहे तीच आपली आवड बनवा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या गुरुजींना गायन आवडते, खिल्लारी गुरुजी असतील, कातकडे गुरुजी असतील, भरत महाराजांना वादन आवडतं. ही त्यांची आवडही आहे, नवे नवे ही त्यांची गरज झाली. एक दिवस भजन नसेल, एक दिवस वादन नसेल तर झोप येत नाही. आवडी बरोबर ही गरज झाली. मग आवड अशी निर्माण करावी की ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे तिचीच आवड निर्माण करावी. भजन कीर्तन ऐकण्याची या जीवाला गरज आहे का? त्याशिवाय जन्माची सार्थकताच नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखलिया, विठ्ठलाचे एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखलिया, विठ्ठलाचे एक देखलिया.
समोरच्या प्लेअरनी जर चांगली बॅटिंग केली मागच्या प्लेअरवर दबाव येत असतो बरं का. आता गुरुजींची जोडी म्हणजे आळंदीत एक काळ गाजवलेली जोडी आहे. किल्लारी गुरुजी तर आताही गाजवतात, परंतु कातकडे गुरुजींनी मी नवीन आळंदीत गेलो त्यावेळेला त्यांचं नाव होतं गाण्यामध्ये. तेव्हापासून त्यांचं गाणं ऐकतोय. आणि मग अशी माणसं असली की जरा आमच्यासारख्या कच्च्या माणसावर थोडा दबाव येतो बरं का. विठाला महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. हो, जन्माची सार्थकता, जन्माची गरज जर काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती, नवे नवे भगवान परमात्म्याचं भजन ही या जीवनाची खरी गरज आहे. त्या भगवान परमात्म्याने सुंदर शरीर आपल्याला दिले. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्तम धनम मेरू तुल्यम हरे रंगी पद्मैव मनश्चेन लग्नम ततक्किम 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 ततक्किम. काय म्हणतात सुभाषितकार? सुंदर शरीर दिले, पत्नी सुंदर आहे, जमीन जुमला भरपूर आहे, पैसा अडका आहे, आणि सगळ्या गोष्टी असून जर माणूस भजन करत नसेल तर ततक्किम ततक्किम ततक्किम, त्याचा काही उपयोग नाही बरं का. सुंदर शरीर देऊन जर माणूस भजन करत नसेल तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया बरं का. भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला. बहुता सुकृती नरदेह लादला, बहुता सुकृती नरदेह लादला, बहुता सुकृती नरदेह लादला, बहुता सुकृती नरदेह लादला, बहुता सुकृती नरदेह लादला. भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला अधो भक्ती विन गेला अधोगती. बहुता सुकृती नदेह लादला, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला वा. बहुत सुकृती नरदेह लादला आणि भक्ती विन गेला अधोगती. अनंत पुण्याने हा नरदेह माणसाला प्राप्त होतो आणि भक्ती जर नाही केली तर मनुष्याचं जीवन हे अधोगतीला जातं बरं का. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. हा म्हटले एका मेंढपाळाला हिरा सापडला. हिरा, मेंढपाळ म्हणतो बरं का मी. मेंढपाळाला हिरा सापडला आणि त्या हिऱ्याची किंमत न कळल्यामुळे त्याने तो हिरा मेंढीच्या गळ्यात बांधला. मेंढीच्या गळ्यात बांधल्यानंतर त्या रस्त्याने एक माणूस चालला होता. त्याने ओळखलं की हा हिरा आहे आणि याची किंमत भरपूर आहे. हो, तो रस्त्याने जाणारा माणूस म्हटला अरे मेंढपाळा, हा तेवढी ती जी वस्तू आहे मेंढीच्या गळ्यात बांधलेली ती मला देतो का? मेंढपाळा म्हटला देतो, परंतु फुकट नाही देणार. हो दे म्हटला. किती किंमत? नाही म्हटलं आता याला किंमतच माहीत नव्हती कुणाला, मेंढपाळाला. हो, मेंढपाळा म्हटला तुम्हीच सांगा किती देणार. हो, त्यांनी पहिल्याच शब्दात सांगितलं 50,000 रुपये देतो. मेंढपाळाला वाटलं ह्या जर पहिल्या शब्दात 50,000 देतो म्हणतोय तर या वस्तूची किंमत नक्कीच जास्त असली पाहिजे. हो, मेंढपाळ हुशार होता, तो म्हटला नाही 50,000ला नाही देणार. हो, त्या माणसाने विचार केला वस्तू तर कोटी रुपयाची, 50,000ला मागतोय, नाही म्हणतोय ना. दुसऱ्या शब्दात 1,00,000 केली. म्हटलं 1,00,000ला देतो का? पुन्हा मेंढपाळाने विचार केला अरे एका एका शब्दाला जर 50,000ने किंमत वाढत असेल तर या वस्तूची किंमत निश्चितच जास्त असली पाहिजे. आणि मग नाही हो करता करता त्या माणसाने त्या मेंढपाळाला 5,00,000 रुपयाला ती वस्तू मागितली. कोणती? हिऱ्याची. परंतु मेंढपाळ काही ती द्यायला तयार होईना. मेंढपाळाची आशा वाढत होती आणि मग हा माणूस म्हटला ठीक आहे 5,00,000ला नाही ना द्यायची, सोडून दिले आणि तो माणूस निघून गेला.
संध्याकाळी मेंढपाळ घरी आला, विचार करू लागला, या वस्तूची किंमत 5 लाख रुपयाला जर तो माणूस मागतोय तर हिची किंमत असेल किती. दुसऱ्या दिवशी ती वस्तू, तो हिरा त्या मेंढपाळाने मेंढीच्या गळ्यातला बाजूला काढला आणि बाजारात विकण्यासाठी नेला. आणि नेल्याच्या नंतर जेव्हा तो हिऱ्याच्या दुकानात तो मेंढपाळ गेला, त्यावेळेला त्या दुकानात गेल्याबरोबर आणि त्या दुकानदाराने हिरा बघितल्याबरोबर 25 लाख रुपये द्यायला दुकानदार तयार झाला. 25 लाख रुपये देतो म्हटल्याच्या नंतर मेंढपाळ म्हटला, अरे ह्यानी तर 25 पट किंमत वाढवली, निश्चित या वस्तूची किंमत जास्त असली पाहिजे. मेंढपाळ म्हटला 25 लाखाला नाही देत. दुकानदाराने ओळखलं 1 कोटीचा हिरा आहे, 50 लाखाला घेतला तरी परवडतो. दुकानदार म्हटला, हे बघ शेवटचं तुला सांगतो, 50 लाखाला द्यायची का वस्तू दे, नाही तर राहू दे. मेंढपाळा म्हटला, फुकट सापडलेली वस्तू 50 लाख येते, घ्या आणि निघा. लगेच हिरा देऊन टाकला आणि मेंढपाळ ती रक्कम घेऊन गावाकडे आला. आणि आल्याबरोबर ज्याने अगोदर हिरा विचारला होता का आदल्या दिवशी भेटलेला माणूस, तो म्हटला, अरे मेंढपाळा, हा कालचा तो हिरा कुठे म्हटले. मेंढपाळ म्हटला, विकला मी नेऊन आज. केवढ्याला विकला. हा सांगितलं 50 लाखाला विकला. तो माणूस म्हटला, मेंढपाळा काय मूर्ख माणूस आहे तू, अरे 1 कोटीचा हिरा 50 लाखाला विकलास, 50 लाख तोटा आला. मेंढपाळ म्हटला, मी मूर्ख नाही, खरा मूर्ख तू. मला त्या वस्तूची किंमतच माहीत नव्हती आणि म्हणून मी 50 लाखाला विकली. परंतु तू महामूर्ख आहेस का, तुला त्या वस्तूची किंमत माहीत असताना सुद्धा तू ती वस्तू माझ्याकडून घेतली नाही. महामूर्ख कोण ठरला. नरदेह मिळून जर माणूस भजन करत नसेल तर हा गाढवाच्या जन्माला गेल्याच्या नंतर गाढवाला ज्ञानच नाही. गाढवाचा जन्म फुकट जरी गेला तरी त्याला त्याचं ज्ञान नाही, एवढा तोटा होत नाही. परंतु मनुष्य जन्माला येऊन जर माणसाने भजन नाही केलं तर महाराजांनी प्रमाण दिलं, नाही तरी गेला भक्तीविन गेला अधोगती. विठला विठला आणि म्हणून महाराज म्हणतात, ज्या गोष्टीची या जीवनाला गरज आहे, ज्या गोष्टीतून माणसाचं कल्याण होणार आहे, तीच आवड निर्माण करा, ती आवड धारण करा. भजनाला किती किंमत आहे पहा. सुभाषित एक सांगतो गुरुजी, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. हो, सुभाषितकार म्हणतात 100 कामे टाकून माणसाने भोजन करावं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत, 1000 कामे टाकून माणसाने स्नान करावं, आंघोळ करावी. 1,00,000 कामे टाकून माणसाने दान करावं का. हस्तस्य भूषणम दानम, ह्या हाताचं भूषण जर काय असेल तर ते दान करणं आहे. मग 1,00,000 कामे बाजूला सारून माणसाने दान करावं आणि कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत, कोटी कामे बाजूला करून माणसाने हरी भजन करावं का. जीवनाची गरज आहे. आता माणसावर आपण जर विचार केला तर काही माणसाला ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टीची आवड आहे. भरत महाराज, मी एका मित्राच्या लग्नाला गेलो. लग्नाला गेल्याच्या नंतर गुरुजी लग्न थाटामाटात पार पडलं आणि लग्न झाल्याच्या नंतर तो मित्र माझ्याजवळ आला. म्हटला, महाराज एक प्रॉब्लेम झाला. म्हटलं, काय झालं रे बाबा. काय नाही म्हटलं, वरमाय रुसली, आमची म्हातारी फुगली. म्हटलं, हो, ती काय बोलायलाच तयार नाही. म्हटलं, झालं तरी काय. म्हटलं, माझं तर काय ऐकत नाही, आता तुम्हीच जाऊन एकदा बोला. हो, त्या म्हातारी जवळ गेलो. म्हटलं, आई साहेब, अहो तुमच्या मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही अशा का बरं रुसून बसला, बरं दिसतंय का हे. म्हातारी म्हटली, काय सांगू महाराज, हो या मुलाने आणि याच्या बापाने माझं पार वाटोळं केलं. म्हटलं, झालं तरी काय. काय नाही म्हटलं, हो तुम्हाला एवढा मोठा शालू आणला 25,000चा. हा, तुमचं किती म्हटले सर्वांचं तुमच्यावरती जीव आहे, एवढा मोठा शालू तुम्हाला लग्नामध्ये आणला आणि तरी तुम्ही रुसताय. हा, म्हातारी म्हटली, शालू आणला परंतु शालूवर मॅचिंग होईल असा ब्लाऊज पीस नाही आणला, म्हणून म्हातारी रुसली होती. मी म्हटलं, आई एक काम करा, म्हटलं मी तुम्हाला ब्लाऊज पीस आणून देतो. एका माणसाला दुकानात धाडलं आणि ब्लाऊज पीस घेऊन आलो. म्हटलं, आई हा घ्या ब्लाऊज पीस, आता मॅचिंग झाली का. म्हातारी म्हटली, हां आता मॅचिंग झाली. म्हटलं, आता शालूची आणि ब्लाऊजची मॅचिंग झाली पण केस पांढरे झाले, त्याचं काय करायचं, त्याला आणू का शेंदूर. म्हटलं, म्हाताऱ्या माणसाला मॅचिंग लागते, ही गरज आहे का आवड आहे, तर ही आवड आहे बरं का. ही आवड नसली तरी चालते, ही जीवनाची गरज नाही. किंवा काही माणसं व्यसन करतात, व्यसन ही माणसाच्या जीवनाची गरज आहे का आवड आहे दाजी.
आवड आहे ना. गरज नसताना माणसं दारू पितात. हा, दारू पिणाऱ्याचे किती हाल होतात. घरादारात किंमत नाही, समाजामध्ये किंमत नाही, हा, संसाराची वाताहात होते, आणि तरीही माणसं दारू प्यायची सोडतात का? नाही सोडत. दारूच्या व्यसनापायी कितीतरी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले. म्हणजे दारू ही माणसाची गरज नाही, आवड आहे. आवडीमुळे माणसं काही काही बर्बाद होतात. मग मी म्हणतो अशी आवड निर्माण धारण करा की ज्या आवडीमधून आपल्या जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठला विठ्ठला आपण पाहिलं, प्रपंचिक माणसाची आवड भिन्न आहे, परमार्थिक माणसाची आवड भिन्न आहे. हा, भिन्न असू द्या, परंतु निदान ज्या गोष्टीची जीवनाला गरज आहे, महाराज म्हणतात त्या गोष्टीची आपण आवड धारण करावी. हा, ती गोष्ट जर आपण आवड निर्माण केली, ती आवड जर आपण जीवनात उतरवली, तर नक्कीच माणसाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हो, मी का सांगतोय? आवडीच्या संबंधाने आपण बोलतोय. आपल्या अभंगातला पहिला शब्द आहे आवड. बरं का? या जगात प्रत्येकाला आवड आहे, परंतु प्रत्येकाची आवड ही भिन्न आहे. हे माझ्या मनचे दोन प्रकार सांगितले. कोणते? एक प्रापंचिक आवड आणि एक पारमार्थिक आवड. आता शास्त्राने 4 प्रकार सांगितले बघा आवडीचे. पामर, विषयी, जिज्ञासू, भक्त आणि मुक्त. या 5 प्रकारांपैकी 4 प्रकारामध्ये आवड संभवते, आणि 5वा जो प्रकार आहे मुक्ताचा, त्या मुक्ताच्या ठिकाणी आवड संभवत नाही. का? हा, मुक्ताला आवडच नाही. त्याचं कारण आहे आवड निर्माण होण्याचं माध्यम आहे वृत्ती, आणि मुक्ताच्या त्या वृत्तीचा ब्रह्मज्ञानाच्या परिपाकाने बाध झालेला आहे, आणि म्हणून मुक्ताला आवड संभवत नाही. विठ्ठला विठ्ठला मुक्ताला आवडच नाही. का? मुक्त माणसाला कळत नाही मी काय करतोय, मी कुठे आहे, मी काय खातोय, याचा पूर्णत्वाने ज्याला विसर पडलाय त्याला म्हणायचं मुक्त. हो, थोडक्यात सांगू का? जो वृत्तीवरच नाही त्याला म्हणायचं मुक्त. देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही भोगू दशा. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, दशा देहीच विदेही भोगू दशा. म्हणायचं मुक्त. मी काय करतोय, हा, देहावर नसलेला माणूस त्याला म्हणायचं मुक्त. देहावर अनेक जण नसतात. फुल झाल्याच्या नंतर बरेच जण देहावर नसतात, परंतु तो मुक्त नाही. मग मुक्त नेमकं कुणाला म्हणायचं? तर वृत्ती तव निवृत्ती शिबिरोनी जाय, किंवा वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे सहज मी आंधळा गा, निज निराकार पण ते सरी आंधळा गा, आवृत्ती हे निवृत्त झाले, जन न दिसे तेथे वृत्ती हे निवृत्ती झाली, जगाने दिसे तेथे. आम्ही माझे हरपलो ठाई जेथेच्या तेथे, मी माझा हरपलो ठाई जेथेच्या तेथे. दृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, अदृश्य तेही झाले काही दृश्य जे होते. दृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, अदृश्य तेही झाले काही दृश्य जे होते. हे सुखे मी निजलो शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी दान मिळे आई ते. शून्य
लोगा शून्य सारोनी तेथे कुणाला मुक्त म्हणतात? महाराज म्हणतात वृत्ती तव निवृत्ती शिवरोणी जाय, किंवा वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. हो त्याला म्हणायचं मुक्त. अहम आणि मम स्फुरण करणारी वृत्ती जिथं नाहीशी होते त्याला म्हणायचं मुक्त. आणि मग मी काय करतो हेच जर एखाद्याला कळत नसेल तर मला काय आवडतंय, मी काय खातो, हा त्याच्या पुढचा विषय आहे. आणि म्हणून मुक्ताला आवड संभवत नाही. हो शास्त्राने जे 5 प्रकार सांगितले आवडीचे त्यापैकी हा 5वा जो प्रकार आहे मुक्ताचा, हो चौथियाचे ठाई काहीच करणे. हो मुक्ताला आवड संभवत नाही आणि म्हणून त्या मुक्ताचा आपल्याला विचार करायचा नाही. राहिले 4 वर्ग. हा पामर विषयी, जिज्ञासू आणि भक्त. काय आवडतं म्हटले पामर विषयीला? प्रत्येकाची आवड सांगण्यापेक्षा आता ह्या 4 मध्ये आपण 2 जोड्या करू. आपली वेळ पुढे सरकते. हो पामर विषयीची एक जोड आणि जिज्ञासू भक्ताची एक जोड. पामर विषयीच्या आवडीचा जर आपण विचार केला तर पामर विषयीला भोगच आवडतो. भोगा वाचून दुसरं काहीच आवडत नाही, त्याला म्हणायचं पामर विषयी. वरून पाहिली तर या दोघांचीही आवड सारखी आहे, परंतु अंतःकरणामध्ये किंवा अंतरंगामध्ये थोडासा फरक आहे. पामर आणि विषयी. पामर त्याला म्हणतात की इहलोकातले भोग ज्याला आवडतात त्याला म्हणायचं पामर, आणि पारलौकिक भोग म्हणजे स्वर्गाधिक भोग ज्याला आवडतात त्याला म्हणायचं विषयी. बेटाला मग इहलोकातले किंवा परलोकातले दोन्ही भोगच आहेत बरं का. पामर आणि विषयीला भोगा वाचून काहीच आवडत नाही. हो त्याला कीर्तन ऐकायला आवडत नाही, त्याला आळंदी पंढरीची वारी आवडत नाही, त्याला माळ घालायला आवडत नाही, त्याला गंध लावायला आवडत नाही. काही काही माणसं लावतात वरून वरून. मी एका मावशीला म्हटलो गुरुजी तुमचे मालक, तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमचे मालक म्हटलं मोठे मोठे गंध लावतात, मोठ्या मोठ्या माळीत गळ्यामध्ये, आणि रोज कीर्तनाला पुढेच बसतात. किती भाग्यवान आहात तुम्ही. मावशी म्हटल्या महाराज तुम्ही त्यांच्या गंधावरून माळीवर जाऊच नका. म्हटलं म्हणजे? अहो म्हटल्या रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घेऊन येते. वरून वरून काही काही माणसं परमार्थ करतात, परंतु मनातून मात्र त्यांना इकडे यायला आवडत. हो महाराज म्हणतात आम्ही तसा परमार्थ केला. आम्ही परमार्थ केला कसा? दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस आम्ही भजन केलं. हो आमच्या प्रपंचाचा कधी विचार केला? हो नाही विचार केला. महाराज म्हणतात आम्ही धंदा केला. कोणचा? रात्रंदिवस भगवंताचं भजन हाच आमच्या जीवनातला धंदा ठरला. बरं का. धंदा शब्द वापरतो मी. संतांचा सुद्धा धंदाच आहे. हा पुढचं सांगू का? देवाचा सुद्धा धंदाच आहे. देव सुद्धा या पृथ्वी तलावरती अवतार धारण केल्यानंतर धंदाच करतो. हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो. महाराज म्हणतात भगवंताचा सुद्धा धंदा आहे. हो हातामध्ये शस्त्र धारण करतो आणि भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. हा देवाचा धंदा आहे. तुम्ही कुठल्याही अवताराचं चरित्र वाचा, त्यात तुम्हाला या 3च गोष्टी सापडतील. धर्माची स्थापना, भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार. हा देवाचा धंदाच आहे. प्रत्येक अवतार पहा तुम्ही, हा दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी हो देवाने अवतार घेतला. धर्मरक्षावया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना. हो संतांचा धंदा आहे, देवाचा धंदाच आहे आणि तुमचा आमचा धंदाच आहे ना. या जगात जेवढे माणसं आहेत ते काही ना काही धंदा करतात की नाही. आपण शेतकरी माणसं,
शेतीकाम हा आपला धंदा आहे का नाही? हा, आता आमच्या माता भगिनी सकाळी उठल्यापासून घरकाम करतात, स्वयंपाक असेल, धुणी भांडी असेल, कुठलंही काम घ्या. मग घरकाम हा काय त्यांचा धंदाच आहे ना. एखादा टेलर असेल, कपडे शिवणं हा त्याचा धंदा आहे. एखादा किराणा दुकानदार वस्तू विकत असेल तर किराणा हा त्याचा धंदा आहे. आता आम्ही महाराज लोक रोज कीर्तन करत फिरतो, मग कीर्तन करणं हा काय आमचा धंदा नाही हो. का सांगतोय? प्रत्येक माणूस या जगामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी धंदा करतोय. संत महात्मे म्हणतात आम्ही एकच धंदा केला, कोणचा? दीन रजनी हाची धंदा किंवा पांडुरंग ध्याने. पांडुरंग माने, पांडुरंग ध्याने, पांडुरंग माने, पांडुरंग ध्याने, पांडुरंग माने, पांडुरंग ध्याने, पांडुरंग माने. जागृत स्वप्नी पांडुरंग, जागृत स्वप्ने पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज म्हणतात आमच्या जीवनाची आवडच ती होती. रात्रंदिवस भगवंताचं भजन करणं ही भगवत भक्तांची आवड आहे. परंतु पामर विषयीला मात्र भजन आवडत हो, त्याला कीर्तन आवडत नाही, त्याला काहीच आवडत नाही हो. त्याला कधी एकादशी नाही, त्याला कधी सोमवार नाही, त्याला फक्त रविवार. पामर विषयीला भोगा वाचून काहीच आवडत नाही. त्याची एकच इच्छा आहे की ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसार किंवा वाढावे संतान. गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.